नमस्कार मंडळी. भरपूर दिवसापासून ब्लॉग नाही केलेला, तर म्हटलं आज ब्लॉग करू. आज ब्लॉग चालू आहे. काय रे आपला ब्लॉग? आंब्याच्या कैऱ्या उतरवायच्या. म्हणजे आंबा आहे मस्तपैकी, तिथून आम्ही कैऱ्या उतरू. आम्ही आहे टोटल 3 लोक. माझी टीम बघायची. तुम्हाला टीम बघा तुम्ही. टीम एवढे वाटूक बिटूक हे माझ्या दादाची 2 मुलं आहे, आणि ते आम्ही आंबे उतरवतो त्याच्यासोबत बघून. काय नाही. आणि तुम्ही आंबा जर बघशाल ना, अरे वापरू लई आहे, लई म्हणजे जास्त पण नाही आहे, पण लई मोठा आहे. हा बघा, हा आहे आमचा आंबा. नाव नाही माहिती मला व्हरायटीचं, पण एकदम बेस्ट आहे. हा बघा. आणि हा मी तुमचा लाडका यूट्यूबर प्रथमेश शेवाळे. लाडका नसेल मग, आत्ताच चालू केलं आहे म्हटल्यावर भरपूर पुढं जाईल हळूहळू. पण बघू आता, चालू करतो. ते बघा ते दोन्ही काय करताय. येड्याची जत्रा. काय करताय रे तुम्ही? बघा बरं का, आमची ट्रिक बघा कशी. ट्रिक सांगतो तुम्हाला. इथून आंबे तोडायचे, आंबे तोडून त्या पिशवीत टाकायचे. आता एक आंब्याचं करून दाखवतो तुम्हाला. हा आंबा घेतला. ओय, आंबा पडला खाली. अरे बाबू, फुटला काय तो? बघ ग, फुटला का आंबा? फुटला असेल बघ पटकन बघ. दाखव. अरे बापरे, तो आंबा फुटला. एकदा आंबा फुटल्यावर आहे ना, खराब होऊन जातो तो लवकर जर नाही खाल्ला तर. आता रात्री संपवावा लागेल आपल्याला. पिकलेला आहे थोडासा, वरती ठेव तिथं त्या आंब्यासोबत. एका ए अक्षू, वरती एक आंबा आहे त्यासोबत ठेव. अय मंद पोरगी, हळू. बघा 2 आंबे पिकलेले आमचे. अरे थांब ना, मी इथं ब्लॉगिंग करतोय, तुला आंब्याची पडली. एक तो गेला माझ्याकडून पडून. आता दुसरा बघू आपण. हा बघू. काय तुला यायचंय का वरती? ये ना. तुला आंब्याचे घड बघायचे का? मग ये बघ, घड आहे डायरेक्ट. काय पाहिलंय तू? बघू आता. हे तर कसं तोडायचं ते कळत नाहीये. इथं आहेत हे, इथे बी 7-8 कैऱ्या आहेत. बघू आता. एक तोडून मला तिथं जावं लागतं त्या पिशवीपर्यंत जाऊन. हळू पडलं ना. हे बघा, या पिशवीपर्यंत जाऊन इथं मला या पिशवीत आंबा टाकावा लागतो. अरे थोडा डिल्ला सोड. ओय खाली सोड, थोडी सोड ना. त्याला वजनच नाही काही, तर काय होणार आहे? पिकलेला आहे का हा? सोड थोडासा. पुरा सोडून दिला. 1 कॅरेट तर भरलंय. आता दुसरा कॅरेट घ्यायला गेली गौरी. तर मग अजून बाकी आहे, तरी पण अजून या इकडं बाकी आहे काही. त्याच्यानंतर अजून तो तर काही तोडला नाही. तो मी तुम्हाला केव्हाचा दाखवतोय. तो तर काही तोडला नाही, आता तोडेल तो. त्यानंतर हे करून आपल्याला त्यांचे आता काकांना अर्ध द्यायचे, आपल्याला अर्धे घ्यायचे, समान वाटणी करायची. किंवा आता त्याच्यात पण थोडेफार भांडण होतील, तर तुम्ही पण त्याचा आनंद घ्या. अय हळू टाक ना. पिकलेला आहे बघ तो, साईडला काढ. व्ह्यू तर भारी येतो इथं. आपल्याला कैऱ्या तोडून झालेल्या आहे. आता आपल्याला कैऱ्यांचं इक्वली डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. डिस्ट्रीब्युशन करायला आली माझी बहीण.
हे बघ आता काय आहे माहिती का, याच्यात किती आहे, याच्यात किती आहे, याच्यात 40 आहे, याच्यात 40 आहे बरोबर, 40 यांना अर्धा द्यायचा आहे आणि आम्हाला अर्धा घ्यायचा आहे बरोबर. तू बोल ग किती भेटला तुम्हाला? 40 भेटला. थांब रे चाकू दे रे, वय रे चाकू दे. हे बघा, तर इक्वली डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे 40-40चं. 40 डिस्ट्रीब्युशन झालं. आम्ही आहे ना, आम्ही मोठ्या मोठ्या घेतलेल्या, मोठ्या त्यांना छोट्या छोट्या दिल्या. हे बघा या मोठ्या आम्ही घेतल्या, त्यांना थोड्या छोट्या दिल्या. आणि एक आलंय, आंबे उतरायला तर कोण नव्हतं पण खायला सगळे आले. आता भांडण तर काही झालं नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. मला वाटलं होतं भांडण होईल पण भांडण काही झालेलं नाही आहे. कारण मी चांगल्या पद्धतीने, मी असा प्रामाणिक व्यक्ती आहे, त्याच्यामुळं आता उद्याचा ब्लॉग राहील या कैऱ्या. आता मोठ्या झाल्या, आता छोट्या कैऱ्या अजून आहेत भरपूर. त्या तिकडे शेवटच्या त्या 4-5 तर राहूनच गेल्या, कारण तिथं कोणी हात पण जात नाही माझा आणि आमचा तो जेला आहे तो पण जात नाही. अरे त्या तिकडे त्या बघ, त्या बघ त्यावर. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपण बघू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय गाय.